नमस्कार. नवजीवनकर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण घाटामध्ये रनिंग करायला निघालेलो आहे. घाटामध्ये रनिंग करताना म्हणजे काय स्ट्रॅटेजी असते की ज्या वेळेला आपलं पाय दुखायला सुरुवात होते किंवा तुमचं खालून पायानं कळा यायला सुरुवात होते त्यावेळेला आपल्याला असं वाटतं सोडावं. आपली किलिंग पॉवर मनामध्ये नसते, ती किलिंग पॉवर निर्माण करायचं काम या घाटामध्ये होत असतं. बघा, जी आपली मुलं पळतात त्या काही मुलं सोडतात मध्ये पण ती नवीन मुलं आहेत त्यांच्यातसुद्धा आपण हळूहळू ग्रोथ करत असतो. या घाटात पळताना आपण काय महत्त्वाचं लक्ष घेतलं पाहिजे? घाटात पळताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपलं पहिल्यांदा कंबर दुखायला सुरुवात होते. म्हणजे पहिल्यांदा खायला पायाचं गोळ बघा, आता ह्या विद्यार्थ्यांना पण सोडलं. मग थोडी टार्गेट करा, थोडी टार्गेट करून जिंकायला शिका. थोड्या टार्गेटमध्ये हे करायला शिका. त्याची काही चुकी नाही, तो हळूहळू ग्रोथ करत असतो. सकारात्मक विचार ठेवा, आत्मविश्वास ठेवा आणि हळूहळू जिंकायला शिका. बघा, हळूहळू जिंकू शकता तुम्ही, काय विषय नाही. बघा, अशा पद्धतीनं आपण ग्राउंडला सुरुवात करतो आहे. आपण घाट मारतो आहे. आपण रोज घाट मारत नाही, 2-3 दिवसानं घाट मारतो. या घाटात मारताना खालून बघा गोळं कसं पोरांचं दिसतात. गोळ्याची जी मसल्स आहे, लेग मसल्स आहे, ती चांगल्या पद्धतीनं वर्कआउट होते आणि चांगली ग्रोथ होती. दुसरं की मनामध्ये किलिंग पॉवर निर्माण होती चांगली. हे घाटाच्या रनिंगमुळं हे शक्य होतं. बघा, आपण असंच घाट पळतो. घाट पळताना बऱ्याच वेळेला आपलं कंबर दुखते, आपली माइंडसेट चालत नाही. हे घाटामुळंच शक्य होतं. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं करून बघा. घाटामध्ये स्लो रनिंग करून बघा, जास्त ओढू नका. आणि ज्या वेळेला घाटाचा शेवटचा भाग आहे त्यावेळेला मात्र ढिलं पडू नका. त्यावेळेला चांगल्या पद्धतीनं वडायला सुरुवात करा. चांगल्या पद्धतीनं वडा. शेवट जेवढा तुम्ही फास्ट करचिला तेवढं लई महत्त्वाचं आहे. बघा, ही आपली मुलं थोडी मागं राहत पळतात, पण शेवटपर्यंत चांगलं पळा. तर पुढं व्हिडिओमध्ये अजून बऱ्याच काय गोष्टी येत्या त्या तुम्ही बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही आपण पोचलो आहे रनिंग करत. या ठिकाणी आपला आता पाय कंबर दुखायचे बंद झाले. आता आपल्याला मनात असं विचार यावं लागतात की बाद झाला, आता सोडावं, लई लांब आलो, नगोच नाहीच, असं मनात विचार येतात. ह्या मनाच्या विचारांच्यावर आपण जर खेळलो, पॉझिटिव्हपणे जर आपण त्याच्याने घेतलं की त्या मनाचा विचार काय ऐकायचं नाही आणि आपण सरळ पुढं पळायचं, असं जर डोक्यात ठेवलं तर मग काहीसुद्धा अडचण येत नाही. आपण पूर्णत्वात जे आपण राहिले ते सुद्धा आपण पूर्णत्वात नेऊ शकतो. अरे इत्री जाय का? जरा पाय लूज ठेवा, हलकं ठेवा. पाय मागं काढा, जरा उचला. आता मन म्हणायला लागलं का नाही, थांब, सोड, लय दमलायस. इंत्रीज कव्हर करा, इंत्रीज. काय दम लागतोय. ऑक्सिजन सोडलास का काय? शाबाश. चला, आता ह्या कॉर्नरपासनं जो वडील कॉर्नरपासनं शेवटपर्यंत जो पळल त्यानं 1600चं टायमिंग त्याचं कमी होणार. इथनं खरं वाढायचं असतं, इथनं खरं टायमिंग तुमचं राहणार. मी आता शेवटच्या माणसावर राहणार नाही, पुढल्या माणसावर राहणार. देणार ठेवा. इथनं जो पुढला माणूस असणार तो टिकणार. मनात चांगली पावर ठेवायची, मागं राहिला की मागं राहिला, पुढं गेला की पुढं गेला. शेवटला टिकला पाहिजे. शाबास. चला, घेतल्या बघा ग्रीप. शेवटचं महत्त्वाचं आहे.
पायाला अंतर कमी ठेवायचं, ताकद लावून पळायचं. सोम्या चला, हे महत्वाचं असतं, हे शेवटचं. सोम्या चल ना, शेवटचं महत्वाचं असतं. शाबास बाळकृष्ण, शाबास. समर्थ चल, ए वड चल, वड अक्षा, वड अक्षा, अक्षा वड चल, वड वड जोरात चल, वड समर्थ, वड ना जोरात लाव ताकद. चल चल विनया, वड शेवट, पुढं बघ, पुढं बघ. चल कट कर, कमी अंतर पायात ठेव. चल वड, चल चल. गाडी घे साईडला, एकशा गाडी घे साईडला. चल 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 चल. इथं चालायचं नसतं शेवटला. चल वड, पुढे घे ना साईडला. हे शेवटला चाललं की काय उपयोग नाही, शेवटला वाढायचं असतं. शेवटला वाढणार तो जिंकणार. शुभ्या चल, चल 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 चल. सोमा वड चल.